नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग 2 मधलं या झोपडीत माझ्या ही पद्यरचना पाहणार आहोत. या झोपडीत माझ्या विभाग 2 मधली ही 6वी पद्यरचना आज आपल्याला अभ्यासायची आहे. या पद्यरचनेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी ग्रामगीता या काव्यातून आत्मसंयमनाचे विचार मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये सुद्धा त्यांनी काव्यरचना केली. खंजिरी भजन हा त्यांच्या प्रबोधनाचे एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे ठेवले. ते फक्त महाराष्ट्रातच हिंडले असे नव्हे, तर देशभर हिंडून त्यांनी सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन केलं. जपानसारख्या देशात जाऊन सुद्धा त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेलं पद त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलेलं होतं. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातील सर्वच घटकांच्या लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी चिंता केली आणि म्हणून भारतातील खेड्याच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली. त्यांनी खेडेगाव संपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावाने देशाच्या गरजा भागवाव्यात हा त्यांचा विचार अतिशय महत्त्वाचा होता. सर्वधर्म समभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. धर्मातील अनावश्यक कर्मकांडांना त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून आपल्या विचारसरणीचा प्रचार केला होता. गुरुकुंज आश्रमाच्या शाखा त्यांनी स्थापन करून शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्याची एक फळीच निर्माण केली होती. तुकडोजी महाराजांचे अनेक अशी पैलू आपल्याला दिसून येतात. तर इथे ही जी काही कविता तुम्हाला दिलेली आहे ही सुंदर असणारी कविता आहे. सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा काही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख ह्या मानवी मनाच्या भावभावना आहेत असं मात्र तुकडोजी महाराजांनी सांगितले. लहानशा झोपडीतसुद्धा शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन या कवितेत केले आहे. तर अशी ही कविता आज आपल्याला पाहायची. तर बघा कविता किती सुंदर अशा स्वरूपात दिली आहे. राजासजी माहाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाणे कंदील श्यामदाणे, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर अशी ही सुंदर असणारी ही कविता. या कवितेमध्ये कवी म्हणतायत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महालातील सुख व झोपडीतील सुख याचं वर्णन केलेलं आहे. श्रीमंतीचा वैभवाचा बडे जाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख समृद्धी व शांती मिळते असा हा आशय या कवितेमध्ये सहज प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. कवी म्हणतायत राजासजी माहाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे
नि रात्री आकाशातील चांदण्यांकडे पाहण्याचे भाग्य मात्र मला मिळालेले आहे. कारण एखाद्या राजाला राजमहालात जी सुखे मिळाली असतील ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला लाभली आहेत असे इथे कवी म्हणत आहेत. म्हणजे राजास जी महाल म्हणजे राजवाडा, महाल म्हणजे राजवाडा, सौख्य म्हणजे सुख किंवा वैभव, आणि मिळाली लाभली असा त्याचा अर्थ होतो. आणि ती सर्व प्राप्त झाली कुठे तर या झोपडीत माझ्या असे इथे कवी म्हणत आहेत. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. म्हणजे अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे नि रात्री आकाशातील चांदण्यांकडे ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळाले आहे. म्हणजेच प्रभुनाम नित्य घ्यावे. प्रभुनाम म्हणजे देवाचे नाव भजन, हे मात्र मला सर्व सुख जर कुठं प्राप्त झालं असेल तर मात्र या झोपडीत. कारण या झोपडीतच मला संपूर्ण आनंद प्राप्त झाला आहे असे इथं कवी म्हणत आहेत. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठून ठेवलेले असते, त्यावर सक्त पहारे ठेवलेले असतात, तरीसुद्धा तेथे चोऱ्या होतात. माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सताड उघडी आहे. माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही, चोरण्या इतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे नाही असे इथे कवी म्हणत आहेत. पहारा म्हणजे रखवाला, की जो राखण करतो. आणि राखण कोणाची केली जाते तर मात्र महालाची केली जाते. कारण तिथं तिजोरी असते, संपत्ती असते आणि त्यातून चोरी होण्याची भीती असते. परंतु मात्र झोपडीचं दार सताड उघडं करून जरी रात्री झोप घेतली तरी ती शांतपणे झोप लागते, कारण ती सुखाची झोप असते. अति हावरटपणा हा मात्र त्या ठिकाणी नसतो, संपत्तीचा हव्यास नसतो आणि त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच एकंदरीत श्रीमंत हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत आणि गरिबीच्या मनातील असणारा निर्मळ भाव इथं आपल्याला कवी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे बघा, महालातील सुख आणि झोपडीतील सुख या ठिकाणी कवी आपल्याला इथं सांगतोय. यातून आपल्याला एकच दिसून येतं की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती न या वयाला या झोपडीत माझ्या. बघा, एखाद्या राजवाड्यात जायचं असेल तर परवानगीशिवाय जाता येत नाही, शिरकाव करता येत नाही. मज्जाव म्हणजे अटकाव, कारण निर्बंध असतात, परवानगी घ्यावी लागते, तेव्हाच त्या महालामध्ये प्रवेश करता येतो. परंतु इथं कवी म्हणतोय की माझ्या झोपडीत जर तुम्हाला यायचं असेल तर कोणतीच परवानगी घ्यावी लागणार नाही, कोणतीच भीती वाटणार नाही. संपूर्ण माणसांसाठी खुली असणारी अशी ही माझी झोपडी आहे असे इथं कवी म्हणत आहेत. बघा, माहली मऊ बिछाणे कंदील श्यामदाणे आम्हा जमीन माणे या झोपडीत माझ्या. महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाणे असतात, कंदील झुंबरांची रोषणाई केलेली असते, झगमगाट हा संपूर्ण आपल्याला महालामध्ये दिसत असतो. सर्व काही सुख आहे असं त्या महालामध्ये मला वाटत असतं. परंतु मात्र झोपडीमध्ये काय असतं, मऊ अशा स्वरूपाचा बिछाना नसतो, तर मात्र बिछाना हा तरी कोणता असतो, जमीन असते. जमिनीवर पहुडणं हाच माझा सन्मान असतो आणि धरती हीच माझी बिछाना असते. आणि एकंदरीत हे सर्व सुख मात्र मला जर कुठं प्राप्त होत असेल तर झोपडीत प्राप्त होतं असे इथं कवी म्हणत आहे. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. बघा, माझ्या ह्या झोपडीत कुणीही प्रेमाने या आणि कुणीही प्रेमाने जा. कारण एकंदरीत सर्व काही जो प्रेमाचा अनुभव आहे हा अनुभव मात्र मला झोपडीतच मिळतो आहे. कोणतंही बोजा म्हणजे दडपण हे मात्र माझ्या झोपडीमध्ये येत नाही. कोणाच्याही मनावर दडपण राहत नाही. प्रसन्नतेने प्रत्येक व्यक्ती माझ्या झोपडीमध्ये पदार्पण करत असते आणि जाताना आनंदाने जात असते असं इथं कवी म्हणतात. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा, झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून जो काही स्वर्गाचा देव आहे इंद्र हा सुद्धा मनातला असतो आहे. कारण
स्वर्ग म्हटलं की अतिशय सुखाची कल्पना, परंतु ते इंद्रालासुद्धा लाज वाटते की असं हे सर्व सुख मला ह्या स्वर्गामध्येही मिळत नाही आहे. परंतु जी शांती, समाधान, जे सुख हे मात्र झोपडीत आहे. कारण या झोपडीमध्ये संपूर्ण ते नांदताना दिसतं आहे, असे इथं कवी म्हणतायत. अशा पद्धतीने या कवितेमध्ये कवीने महालातील धनदौलत ही बंदिस्ती असते, तिजोरीला भक्कम कडी कुलूप लावलेले असते, धनावर सक्त पहारे ठेवले जातात, संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो, परंतु झोपडी मात्र सदैव खुली असते. कड्या कुलपांनी बंद करावे लागत नाही, चोराचे भय नाही, आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी अशी ही झोपडी असते, असे इथं कवी म्हणतायत. म्हणून ह्या कवितेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. कारण ही जर मनात असली तर मानसिक सुख लागतं, हे केव्हाही लक्षात घ्या. घरामध्ये जगमगाट असेल, घरामध्ये सर्व काही सुख आहे, वरून सर्व दिसणारे रोषणाई दिसते, म्हणजेच ते घर खूप सुखी आहे अशातला भाव नाही. घराच्या जर फक्त 4 भिंती असतील तर त्या घराला काहीच घर पण राहत नाही. कारण ते घराला घर पण केव्हा येतं तर तिथे माणुसकी वसलेली असेल तेव्हाच, आपले उच्च असे विचार असतील तेव्हाच. आणि म्हणून माणसाजवळ जे आहे त्यात सुख मानण्याचा प्रयत्न करायचा. आत्ता जे कोरोनाच्या संकटामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल, शेवटी माणुसकीच महत्त्वाची आहे. माणसाला पैसा हा जास्त कामास येत नाही आहे. ह्या कोरोनामुळे माणुसकी जगायला आज आपल्याला शिकवायला मिळाली आहे. म्हणून माणसाच्या प्राथमिक गरजाच अन्न, वस्त्र, निवारा याची पूर्तता फक्त व्हावयास हवी. परंतु मानव हा असमाधानांची पूर्तता करत असतो आणि त्यामुळेच तो धावत असतो. नाहीतर माणसाला काहीतरी लागतं. कारण अतिशय कमी पोटाची खळगी भरली तरी काही सारं पूर्ण होतं, असं या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच बघा, अशी ही जी काही कविता आहे, ही कविता खूप सुंदर अशा स्वरूपाची देण्यात आलेली आहे. सुख, समाधान, शांतीचा वास हा मात्र ह्या झोपडीतच आपल्याला लाभतो आहे, असे इथे म्हणतायत. म्हणून या कवितेमध्ये एकंदरीत कवीने जे काही प्रत्येक गोष्ट इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, निर्मळ भाव हा जो व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ही कविता गुणगुणावीशी वाटते, बोलावीशी वाटते. कारण प्रत्येक ओवीचा शेवट या झोपडीत माझ्या असा केलेला आपल्याला दिसतो, आणि म्हणून त्याचा आशय आपल्याला सहजरीतीने स्पष्ट होतो. पान नंबर 23वरील हा संपूर्ण स्वाध्याय गृहपाठाच्या वहीत लिहायचा आहे. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि खाली संवाद लेखन दिलेलं आहे झोपडी आणि महालाचं. हे संवाद लेखन तुम्ही संवादाच्या माध्यमातून व्यक्त करायचं आहे आणि संपूर्ण गृहपाठ पूर्ण करायचा. धन्यवाद.